सुरू आहे. चालेल, सुरू ओके, करा मॅडम, काय सुरू हरकत करा. पहिल्यापासून घेतलं तरी चालेल. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत आज आपली इंग्रजी तासिका होणार आहे. आजची तारीख 6 मे 2026 रोजी आपण आज इंग्रजीची तासिका घेणार आहोत. माझे नाव आहे शीतल बाळासाहेब गायकवाड. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे उपाध्यापक म्हणून कार्यरत आहे. आजचा आपला अध्यापनाचा घटक असणार आहे, हे पहा, इंग्लिश विषयातील व्होकॅब्युलरी हा आपला घटक आहे. त्या अंतर्गत एक छोटा उपघटक आहे, फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. फाइंडिंग म्हणजे काय? शोधणे. स्मॉल वर्ड्स म्हणजे लहान शब्द. फ्रॉम द बिगर वन्स म्हणजे मोठ्या दिलेल्या शब्दातून लहान छोटे छोटे शब्द शोधणे, हा आज आपला अध्यापनाचा घटक आहे. तर पहा, जर तुम्ही छोटे छोटे शब्द, छोटे छोटे वाक्यांचा जर सराव तुमचा झाला असेल 3री पर्यंत, तर तुम्हाला हे छोटे छोटे शब्द शोधणं अजिबात अवघड जाणार नाही. मोठ्या शब्दामधून छोटे छोटे शब्द शोधता आले पाहिजेत, किंवा त्या मोठ्या शब्दातील अक्षरांपासून छोटे छोटे शब्द तुम्हाला तयार करता आले पाहिजेत. हा आज आपल्या घटकाचा उद्देश आहे. या घटकावर परीक्षेमध्ये किमान एक प्रश्न विचारला जातो. तर यासाठी पूर्वतयारी काय करायची आहे बरं बघा, 1ली ते 4थीचे तुमची इंग्रजीची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये गार्डन ऑफ वर्ड्स या अंतर्गत जवळजवळ 30-40 शब्द दिलेले असतात. आणि गार्डन ऑफ वर्ड्स फार तर एका पुस्तकामध्ये 5 ते 6 वेळाच असतात. तर तुम्ही आता स्कॉलरशिपला गेलेले विद्यार्थी 3री आणि 4थीच्या पुस्तकातील गार्डन ऑफ वर्ड्स एकदा नीट वाचून काढायचे, त्याचे अर्थ समजून घ्यायचे. ते छोटे छोटे शब्द आहेत, परंतु त्या शब्दांचा उपयोग आपल्याला या घटकावरील प्रश्न सोडवताना खूप उपयोग होणार आहे. तर 1ली ते 4थीच्या पुस्तकातील गार्डन ऑफ वर्ड्स या घटकाचा अभ्यास तुम्ही सराव म्हणून करणं गरजेचं आहे. तर पहा, या घटकात 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कोणते 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात बरं? तर मग तुमचा तिथे गोंधळ व्हायला नको. या घटकावर 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक तर हिडन वर्ड्स आणि दुसरे आहेत फॉर्म वर्ड्स. फॉर्म म्हणजे तयार केलेले, हिडन वर्ड्स म्हणजे लपलेले. आता तुम्ही पहा, एक शब्द तुम्हाला असा दिसला आणि तो दिसल्यानंतर तुम्हाला त्यात काही काही छोटे छोटे शब्द लगेच लक्षात येतील, जर तुम्ही त्याचा सराव केला तर त्याला म्हणायचं हिडन वर्ड्स म्हणजे लपलेले शब्द. आणि फॉर्म वर्ड्स म्हणजे काय? तर त्या मोठ्या दिलेल्या शब्दामध्ये जेवढे लेटर्स आहेत किंवा अक्षर आहेत, त्या अक्षरांपासून तुम्हाला किती शब्द तयार करता येऊ शकतात, तयार करणे म्हणजे फॉर्म. तर या घटकावर प्रश्न वाचताना हिडन वर्ड्स आणि फॉर्म वर्ड्स या 2 शब्दांकडे लक्ष ठेवायचं. जर प्रश्नामध्ये हिडन वर्ड्स असा शब्द आला असेल तर तुम्ही लपलेला जसाचा तसा शब्द शोधून काढायचा आहे. आणि जर त्यांनी विचारलं की फॉर्म वर्ड्स म्हणजे तुम्हाला त्यातील अक्षरांपासून शब्द तयार करायचा आहे आणि त्याला फॉर्म वर्ड्स म्हणतात. तर पहा मित्रांनो, आता आपण पाहूयात हिडन वर्ड्स म्हणजे काय आणि फॉर्म वर्ड्स म्हणजे काय. उदाहरणासहित आपण हा घटक समजून घेणार आहोत. बघा, हिडन वर्ड्स म्हणजे जो शब्द दिला आहे त्या शब्दामध्ये लपलेले शब्द, म्हणजे तुम्हाला ते शब्द लगेच दिसतात. आता इथे उदाहरणादाखल दिलेलं आहे बघा, मँगो हा शब्द दिलेला आहे. तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की MAN
लपलेला शब्द आहे त्याच्यामध्ये, लगेच आपण उचलून बाजूला घेऊ शकतो आणि मॅन शब्द तयार करू शकतो. व्हेरी गुड. दुसरा शब्द तुम्हाला गो दिसतोय पहा. गो गो शब्द सुद्धा तुमच्या लगेच पाहता क्षणी लक्षात येतं, पण तुम्हाला त्याच्यासाठी छोटे छोटे शब्द माहीत असणं, त्याचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे हिडन वर्ड्स म्हणजे लपलेले शब्द शोधता येतील. आणखी कोणता शब्द सापडतोय पहा. हा, ॲन, एन. ॲन ॲन हा सुद्धा शब्द पाहता क्षणी जुळलेला दिसतो आणि तो ॲन सुद्धा आपण हिडन मध्ये पकडू शकतो. पहा, तर मँगो या शब्दामध्ये आपल्याला 3 हिडन वर्ड सापडले. कोणकोणते बरं, वाचा बरं. मँगो या शब्दामध्ये आपल्याला कोणकोणते 3 हिडन वर्ड सापडले आहेत पहा. मॅन, ॲन आणि गो हे 3 शब्द हिडन वर्ड्स आहेत. आता फॉर्म वर्ड्स म्हणजे काय, तर तयार केलेले शब्द. दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द म्हणजे फॉर्म वर्ड्स. त्यात हिडन वर्ड्स सुद्धा आले बघा. तर मँगो मध्ये अक्षर किती आहेत, 5. MANGO या 5 अक्षरांपासून तुम्हाला कोणकोणते शब्द तयार करता येऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल मॅडम मॅन, ॲन आणि गो हे तर ऑलरेडी हिडन वर्ड आहे. हा, पण ते फॉर्म वर्ड सुद्धा आहेत, कारण तुम्ही ते तयार करू शकता. हे बघा, MAN मॅन झाला, AN ॲन झाला, GO गो झाला. आता या व्यतिरिक्त तुम्ही अक्षरांची उलट पुलट जुळवणी करून सुद्धा शब्द तयार करू शकता. बघा, एन आणि ओ, आता या शब्दामध्ये जे अक्षर आहेत एन आणि ओ ते जुळवले आणि नो शब्द तयार झाला, तो झाला फॉर्म वर्ड्स. पुढे आहे ओ एन आपण जुळवला आणि त्याच्यापासून ऑन शब्द तयार केला. अशा प्रकारे आपण मँगो या शब्दातून 5 फॉर्म वर्ड्स तयार केले. फॉर्म म्हणजे तयार केलेले. बघा, मॅन, ॲन, गो, नो आणि ऑन हे फॉर्म वर्ड झाले. बघा, लक्षात ठेवा, हिडन म्हणजे जशीची तशी स्पेलिंग आपल्याला त्या मोठ्या स्पेलिंग मध्ये दिसते. फॉर्म मध्ये तुम्ही अक्षर जुळवून स्पेलिंग तयार करायचे आहे. 2 शब्द लक्षात ठेवा. हिडन मध्ये जशीच्या तशी स्पेलिंग आपल्याला त्या मोठ्या स्पेलिंग मध्ये सापडते आणि फॉर्म मध्ये काय होतं, त्यातले अक्षर जुळवून तुम्ही स्पेलिंग तयार करायचे आहेत छोट्या छोट्या. चला आता आपण एक उदाहरण पाहूया. बघा, स्पेलिंग वाचा बरोबरची मोठी. VEGETABLE व्हेजिटेबल. व्हेजिटेबल व्हेजिटेबल हा शब्द आहे, मोठा शब्द आहे. त्यापासून आता आपल्याला हिडन वर्ड शोधायचे. हिडन वर्ड्स म्हणजे काय, लपलेले, जे पाहता क्षणी तुमच्या लक्षात येणार आहेत छोटे छोटे शब्द. पहा बरं, मी तसं स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेलेच आहेत, पण तुम्हीही विचार करा. हे बघा, हिडन वर्ड्स कोणते आहेत बघा. एबल, ABLE, एबल म्हणजे पात्र असणे, बरोबर आहे. दुसरा शब्द आपल्याला कोणता सापडला पाहता क्षणी, GET गेट. गेट म्हणजे मिळवणे, बरोबर आहे. तिसरा शब्द आपल्याला सापडलाय बघा, टेबल, TABLE. हा शब्द आपल्याला लपलेला आहे, तो लगेच आपल्याला सापडतो, त्याच्यासाठी जुळवणी करावी लागत नाही. याला म्हणायचं हिडन वर्ड्स, लपलेला आहे, जसाचा तसा आपल्याला तो उचलता येऊ शकतो. पुढे आहे टॅब, TAB टॅब. पहा, तुम्ही पाहू शकता की टॅब हा शब्द सुद्धा आपल्याला सापडलेला आहे. आणखी कोणता एखादा शब्द तुम्हाला सापडतोय का, पहा बरं. लपलेला शब्द सापडायला हवा, त्याला म्हणायचं हिडन वर्ड्स. चला आता फॉर्म वर्ड्स, याच्यापासून आपण शब्द तयार करूया. फॉर्म वर्ड्स मध्ये हिडन वर्ड्स पण आपण घेतो, कारण मुळात जे जे लेटर्स आहेत ते जुळवून शब्द तयार करायचे आहेत. मग एबल पण आहे फॉर्म वर्ड्स मध्ये, गेट पण आहे, टेबल पण आहे, टॅब पण आहे. आणि नवीन शब्द कोणते तयार झाले बघा बरं. बघा, व्हेजिटेबल मध्ये बी आहे, त्याच्यानंतर ए आहे आणि जी पण आहे. याच्यापासून आपण शब्द तयार केला बॅग, BAG बॅग. पुढे कोणता शब्द दिसतोय बघा, बी आहे,
ए आहे आणि टी पण आहे व्हेजिटेबल मध्ये, मग त्याच्यापासून आपण कोणता शब्द तयार करू शकतो? बॅट. ओके. आता बघा यल आहे, ई आहे आणि टी पण आहे, तर मग आपण यापासून कोणता शब्द तयार करू शकतो? लेट. तर पहा, व्हेजिटेबल मधून आपण हिडन वर्ड्स 4 शोधले, तर फॉर्म वर्ड्स आपले किती तयार झाले पहा बरं, मोजा. बरोबर, फॉर्म वर्ड्स आपले 7 तयार झालेले आहेत. तर पहा, अशा अशा शब्दांतून हिडन वर्ड्स आणि फॉर्म वर्ड्स तयार करण्याचा तुम्ही सराव करू शकता. रोज 1-2 शब्द, मोठे शब्द घ्यायचे, त्यातून कोणकोणते हिडन वर्ड सापडतात, कोणते फॉर्म वर्ड सापडतात, याचा तुम्ही सराव करू शकता. चला आणखी एक उदाहरण आपण पाहूया आता. पहा, डॉंकी शब्द आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. DONKEY, डॉंकी हा शब्द आहे. आता याच्यामध्ये कोणते हिडन वर्ड्स आहेत बरं? बघा, मी माझ्या पानाचे 2 भाग केलेले आहेत. एकीकडे हिडन वर्ड्स लिहिलेत, दुसरीकडे फॉर्म वर्ड्स म्हणजे तयार केलेले. हिडन मध्ये बघा, लगेच पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल डू. डू हा शब्द तुम्हाला लगेच लपलेला सापडला. पुढचा शब्द कोणता सापडतोय बघा हिडन मध्ये? ON, ऑन. ऑन हा शब्द सुद्धा हिडन आहे. त्याच्यानंतर पुढचा कोणता सापडतो? KEY, की म्हणजे चावी. हा सुद्धा शब्द आपल्याला लगेच सापडला. म्हणजे हिडन वर्ड्स मध्ये आपल्याला 3 शब्द सापडलेले आहेत. पुढे आता फॉर्म वर्ड्स. आता याच्यामध्ये अक्षरांची जुळवणी करून सुद्धा आपल्याला शब्द तयार करता येऊ शकतात, त्याला फॉर्म वर्ड्स म्हणायचं. आता डॉंकी मध्ये बघा, डू तर आहेच, ऑन आहे, की पण आहे. आणखी कोणते शब्द तयार करू शकतो आपण? एन आणि ओ जुळवून नो तयार केलेला आहे. त्याच्यानंतर ONE, हे 3ही अक्षर आपल्याला डॉंकी मध्ये सापडतात. त्याच्यापासून आपण वन हा शब्द तयार केला आहे. वन म्हणजे एक. नंतर कोणता शब्द तयार केला रे फॉर्म मध्ये? NOD, नॉड. नॉड म्हणजे मान हलवले. हा सुद्धा शब्द आपण तयार केला. बघा, म्हणजे हिडन वर्ड्स मध्ये आपल्याला 3 शब्द सापडले, डू, ऑन आणि की. तर फॉर्म वर्ड मध्ये आपल्याला डू, ऑन, की, नो, वन आणि नॉड हे 6 शब्द सापडले. व्हेरी गुड. तुम्ही लिहूनही घेऊ शकता. आता पुढचं एक उदाहरण घेऊया आपण. बघा, टुगेदर शब्द आहे, TOGETHER, टुगेदर. टुगेदर हा शब्द आहे. आपल्याला टुगेदर मधून हिडन वर्ड शोधायचे आहेत आणि फॉर्म वर्ड तयार करायचे आहेत. हिडन वर्ड म्हणजे जसेच्या तसे आपल्याला ते स्पेलिंग सापडते, त्या मोठ्या स्पेलिंग मध्ये आपल्याला सापडते. आता हिडन वर्ड्स कोणते दिसतं ते पहा. पाहता क्षणी तुम्हाला TO2 दिसलेला आहे. टू नंतर कोणता दिसलेला आहे? GET, गेट. गेट म्हणजे मिळवणे. हा सुद्धा शब्द तुम्हाला पाहता क्षणी दिसतोय, सापडतोय, तुम्ही तो उचलून बाहेर काढू शकता. ओके. पुढे काय आहे? THE, याच्यामध्ये अक्षरांची जुळवणी करायची नाही, दिसता क्षणी आपल्याला द सापडतो. THE, टुगेदर मध्ये आहे. त्याच्यानंतर शेवटचा आपल्याला शब्द सापडतो HER, हर. हर सुद्धा शब्द आपल्याला टुगेदर मध्ये सापडतो. मग पहा बरं, हिडन वर्ड्स किती सापडले आपल्याला? बरोबर, हिडन वर्ड्स आपल्याला 4 सापडलेले आहेत. आता फॉर्म वर्ड्स मध्ये आपण हिडन वर्ड ही धरतो, कारण अक्षर जुळवूनच तयार केलेलं असतं. त्यामुळे आपण टू, गेट, द आणि हर फॉर्म वर्ड्स मध्ये धरलेले आहेत. या व्यतिरिक्त आपण फॉर्म वर्ड्स मध्ये कोणकोणते शब्द तयार करू शकतो बघा. टुगेदर या स्पेलिंग मध्ये एच आहे, ओ पण आहे आणि टी पण आहे. मग HOT, हॉट हा शब्द तयार होऊ शकतो. तुम्हाला माहितीये हॉट म्हणजे काय? उष्ण, गरम. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण स्पेलिंग तयार करू शकतो देअरची, THERE. टुगेदर मध्ये हे सगळी अक्षरं आहेत, म्हणून आपण ती अक्षरं घेऊन देअर ही स्पेलिंग तयार करू शकतो. पुढे काय आहे रे पहा,
जी आणि ओ हे सुद्धा सापडतात आहे, ते जुळवून आपण गो शब्द तयार करू शकतो. त्याच्यानंतर आहे ओ, तुम्हाला सापडेल टुगेदर या स्पेलिंग मध्ये. शेवटी आर हे अक्षर आहे. ओ आणि आर एकत्र जुळून तुम्ही ऑर हा शब्द तयार करू शकता. बघा, म्हणजे टुगेदर पासून आपल्याला लपलेले शब्द सापडले 4, टू, गेट, द आणि हर. पण फॉर्म वर्ड्स किती तयार झाले बघा बरं, मोजा बरं. टू, गेट, द, हर, हॉट, देअर, गो आणि ऑर असे 8 शब्द आपल्याला तयार झालेले दिसतात. आता पुढचा एक शब्द आपण घेऊया आणि मग आपण प्रश्नांना सुरुवात करूया. ओके, पुढचा शब्द आहे तुमच्या ओळखीचा आहे. वाचा बरं, कोण कोण वाचतं. COCONUT, कोकोनट. कोकोनट म्हणजे काय रे? बरोबर, कोकोनट म्हणजे नारळ. तर पहा, नारळ या शब्दा म्हणजे कोकोनट या शब्दापासून हिडन वर्ड्स कोणकोणते सापडतात तुम्हाला? पहा, ON ऑन सापडला की नाही? पाहता क्षणी आपल्याला ऑन दिसतोय कोकोनट मध्ये. आणखी दुसरा शब्द कोणता सापडतोय? NUT, नट. हो की नाही? नट हा शब्द सापडतोय आपल्याला. म्हणजे ऑन आणि नट हे दोनच हिडन वर्ड आपल्याला याच्यामध्ये सापडलेले आहेत. बघा, आता याच्यापासून आपण फॉर्म वर्ड्स कोणते तयार करू शकतो? ऑन आणि नट तर घ्यायचं, कारण स्पेलिंग मध्ये अक्षर जुळवून आपण तयार करतोय, म्हणजे ऑन आणि नट हे पण फॉर्म वर्ड्स आहेत. पुढे NO, नो, जुळवून आपण नो पण तयार करू शकतो. ऑनचा नो पण तयार करू शकतो. पुढे बघा, C पण आहे, U पण आहे आणि T पण आहे कोकोनट मध्ये. याचा जुळवून आपण कट हा शब्द तयार केला. त्याच्या पुढे C, O आणि T जुळवून आपण कट हा शब्द तयार केला. तर पहा, हिडन वर्ड्स तयार झाले आहेत 2 आणि फॉर्म वर्ड्स तयार झाले आहेत 3. आता यानंतर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तुम्ही हवं तर लिहून घेऊ शकता की कशा पद्धतीने मोठ्या शब्दापासून आपण हिडन वर्ड्स आणि फॉर्म वर्ड्स तयार केलेले आहेत. चला, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे, आपण तो वाचूया. सिलेक्ट द हिडन वर्ड. बघा, हिडन वर्ड आहे. हिडन म्हणजे लपलेला शोधायचा आहे, तयार करायचा नाही. सिलेक्ट द हिडन वर्ड इन एलिफंट. एलिफंट, एलिफंट म्हणजे हत्ती. एलिफंट या स्पेलिंग मधून लपलेला शब्द शोधायचा आहे. विच इंडिकेट्स अन इन्सेक्ट. इन्सेक्ट, आता तुम्हाला इन्सेक्ट या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे, तर तुम्ही उत्तर लगेच शोधू शकता. इन्सेक्ट म्हणजे कीटक. आता दुसरी गोष्ट, जेव्हा हिडन वर्ड शोधायचा असतो त्यावेळी फार सोपं आहे. तुम्हाला ती स्पेलिंग त्या मोठ्या वरच्या स्पेलिंग मध्ये सापडली पाहिजे, ह्याच्यावरूनही तुम्ही उत्तराकडे जाऊ शकता. बरेच जर तुम्हाला इन्सेक्ट या शब्दाचा अर्थ जरी कळला नसेल तरीही तुम्ही उत्तर शोधू शकता, कारण पर्यायातील उत्तर हे वरच्या शब्दामध्ये दडलेलं असतं, लपलेलं असतं. तेवढं शोधायचं. आता मला सांगा, पर्याय क्रमांक 1 आहे BEE. मला सांगा, एलिफंट मध्ये बी दिसतोय का रे तुम्हाला? म्हणजे हा पर्याय तसाही बाद होणार आहे, याचा विषय नाही. पुढे काय आहे? HEN, हेन. बघा, H दिसतोय, E दिसतोय, N पण दिसतोय एलिफंट मध्ये. पण हेन काही कीटक आहे का? हेन म्हणजे कोंबडी, हेन धरायचं नाही. आणि हिडन म्हणजे जसाचा तसा स्पेलिंग सापडली पाहिजे. हेन यांनी फॉर्म केलेला आहे. हेन आपल्याला उत्तर धरता येणार नाही. आपल्याला जशीची तशी स्पेलिंग त्याच्यामध्ये शोधता आली पाहिजे. तिसरा पर्याय आहे अँट. ANT, अँट. बघा बरं, एलिफंट मध्ये शेवटी 3 अक्षर काय आहेत? जुळवलेले. जसं तसं लपलेला शब्द आहे अँट. तर हे तुमचं उत्तर असणं गरजेचं आहे. पुढे आहे FLY. मला सांगा, फ्लाय. एलिफंट मध्ये F नाहीच आहे, Y पण नाहीये, L आहे पण F आणि Y नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही आपला चुकीचा ठरतो. अँट म्हणजे मुंगी, जी की इन्सेक्ट आहे. पण पहा, तुम्हाला इन्सेक्टचा अर्थ जरी नाही कळाला, पण लपलेला शब्द तुम्ही जसा शोधलेला आहे, ANT, अँट. पर्याय क्रमांक 3. एलिफंट मध्ये अँट तुम्हाला सापडला, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे, तो आपण वाचूया. चूज म्हणजे निवडा. अ सेन्स ऑर्गन नेम फॉर्म फ्रॉम द वर्ड टीचर. टीचर या शब्दापासून तयार करा. इथे फॉर्म दिलेले बघा. आता फॉर्म लक्षात ठेवा, हिडन नाही. इथं तुम्हाला अक्षर जुळून स्पेलिंग तयार करायची आहे. फॉर्म. टीचर या शब्दापासून तुम्ही सेन्स ऑर्गन म्हणजे काय? ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियचं नाव तुम्हाला शोधायचं आहे. तर ज्ञानेंद्रिय तुम्हाला माहिती आहे, आय, इयर, नोज, टंग, स्किन. ते हे आहेत, पण आपल्याला आता तयार करायचं आहे. मला सांगा, TEA. टी तुम्हाला माहितीये, टी काही सेन्स ऑर्गन आहे का? नाही. पर्याय क्रमांक 2 बघा, EAR. बरोबर. हा इयर म्हणजे का? ज्ञानेंद्रिय, सेन्स ऑर्गन आहे. पुन्हा टीचर या स्पेलिंग मध्ये ई पण आहे, ए पण आहे आणि आर पण आहे, म्हणजे आपण फॉर्म केलेला आहे. पुढे हियर. हियर म्हणजे ऐकणे, हे काही सेन्स ऑर्गन होणार नाही. पुढे टीच. टीच म्हणजे शिकवणे. टीच म्हणजे शिकवणे पण सेन्स ऑर्गन होणार नाही. इयर, तुम्हाला सेन्स ऑर्गन कळायला हवा. सेन्स ऑर्गन म्हणजे ज्ञानेंद्रिय. तर इयर आपल्याला तयार करता आलेला आहे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणं अपेक्षित आहे. चला पुढचा प्रश्न आलेला आहे. सिलेक्ट द हिडन वर्ड इन ब्लॅकबोर्ड विच इंडिकेट्स अन ॲनिमल. बघा, हिडन वर्ड शोधायचं म्हणजे जसंच्या तसं स्पेलिंग आली पाहिजे. जशीच्या तशी स्पेलिंग आपल्याला त्याच्यामध्ये सापडली पाहिजे. आपल्याला काहीही जुळवायची गरज लागली नाही पाहिजे. विच इंडिकेट्स अन ॲनिमल. आता हा हिडन वर्डचा प्रश्न सोडवताना कधी लक्षात ठेवा, वेगवेगळे अक्षर जुळवून केलेल्या शब्दाला अजिबात उत्तर म्हणून ग्राह्य धरायचं नाही. इथे तुम्हाला अक्षर जुळवायची गरज नाही. इथे जसेच्या तसं स्पेलिंग तुम्हाला सापडतं. जसं एलिफंट मध्ये तुम्हाला शेवटी अँट सापडलं, तसं ह्या शब्दामध्ये सुद्धा तुम्हाला एक ॲनिमलचं नाव सापडणार. जरीही तुम्हाला ते अर्थ माहिती नसला तरीही तुम्ही जसंच तसं स्पेलिंग शोधायची आहे. आता मला सांगा, BEAR. बियर दिलंय, इथे ई आहे का रे ह्या स्पेलिंग मध्ये? ब्लॅकबोर्ड मध्ये ईच नाहीये. हा पर्याय आपला ग्राह्य होऊ शकत नाही. पुढे LACK. लॅक दिसते आणि तो हिडन पण आहे, लॅक. पण लॅक हे काय ॲनिमलचं नाव नाहीये. लॅक म्हणजे कमी असणे. पुढे काय आहे? कॅट. बघा, कॅट मध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये कॅट आहे. इथे टी दिसतोय का रे तुम्हाला? कॅट मध्ये टी कुठे दिसतोय का ब्लॅकबोर्ड मध्ये? ब्लॅकबोर्ड मध्ये टी नाहीच आहे. पर्याय क्रमांक 3 ही बाद होतो. आता शेवटचा बघा, बोअर. BOAR. बोअर. बोअर जसंच तसं तुम्हाला बोर्ड मध्ये BOAR हा शब्द जसाचा तसा हिडन म्हणून सापडतो. आता तुम्ही म्हणता, मॅडम आम्हाला बोअरचा अर्थ माहित नाही, परंतु तुम्ही अंदाज लावू शकता की हिडन वर्ड जसाचा तसा शोधला जातो. म्हणजे बोर आणि लॅक याच्यामध्येच उत्तर असणं गरजेचं आहे. लॅक म्हणजे कमी असणे आणि बोर हे आपलं उत्तर आहे. बोर म्हणजे पाहत आपल्याला कळणार आहे बोर म्हणजे काय आहे. बोर म्हणजे रानडुक्कर. बघा, हिडन वर्ड्स कोणकोणते सापडलेत आपण आधी ते पाहूया. आपल्याला हिडन वर्ड्स कोणते सापडले? ब्लॅक सापडला, बोर्ड सापडला, लॅक सापडला आणि बोर सापडला. म्हणजे जसेचे तसे स्पेलिंग आपल्याला त्याच्यात सापडले. तर बोरचा अर्थ होतो रानडुक्कर. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण वाचतोय आता. Which of the following words is not formed by the letters of cupboard? खाली अतिशय सोपा प्रश्न आहे पण समजला पाहिजे. Which of the following words, खालीलपैकी कोणता शब्द असा आहे की जो कब्बडच्या अक्षरापासून तयार झालेला नाही? नॉट फॉर्म. नॉट फॉर्म म्हणजे कब्बड या स्पेलिंग मधील अक्षरांपासून तयार झालेला नाही. अतिशय सोपा शब्द आहे. पर्यायामध्ये कब्बड पेक्षा वेगळं अक्षर आलं की ते आपलं उत्तर असणार आहे. कब्बडच्या स्पेलिंग मध्ये जे लेटर्स आहे त्याच्यापेक्षा वेगळं अक्षर आलं म्हणजे ते आपलं उत्तर असणार आहे. बघा, PUT पहिलंच पर्याय. बघा, PUT. कब्बड मध्ये पी आहे, यू आहे, पण टी आहे का रे? म्हणजे पुट आपण कब्बड पासून बनवूच शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1च हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. पण तरी आपण पुढे पाहू. बघा, BAD. कब्बड मध्ये B, A आणि D हे तीनही अक्षर सापडतात. म्हणजे बॅड हा शब्द आपण बनवू शकतो. पर्याय क्रमांक 3. CUB. बघा, कब.
सी पण सापडतो, यू पण सापडतो आणि बी पण सापडतो. कब हा शब्द आपण तयार करू शकतो. आता बघा पर्याय क्रमांक 4 काय आहे? पॅड. PAD. बघा पी सापडतो का रे कबड मध्ये? हो. ए पण सापडतो, डी पण सापडतो. पॅड पण तयार करू शकतो. मग कोणता शब्द आपण तयार करू शकत नाही? नॉट फॉर्म पुट. कारण कबड मध्ये टी हा अक्षरच नाहीये. मग पुट हेच आपलं उत्तर असणार आहे की कबड मधून आपण पुट हा शब्द तयारच करू शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न आपण वाचूया. विच वर्ड इज हिडन इन हाऊस? हाऊस मध्ये कोणता शब्द लपलेला आहे? बघा आता तुम्ही थोडंसं डोकं चालवा. कोणते शब्द लपलेले सापडतात आहे तुम्हाला? लपलेले म्हणजे जसेचे तसे, अजिबात जुळवायचे नाही, ते तुम्हाला सापडले पाहिजे. हे उत्तर शोधणं फार सोपं आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हिडन म्हणजे लपलेला. आता सो आहे, सो काय लपलेला दिसतो का? यस पुढे आहे, ओ मागे आहे, ते नाही जमणार. पुढे एच सुरुवातीला आहे, ई शेवटी आहे, तो जुळवलेला आहे, तयार केलेला आहे, तोही नाही जमणार. पुढे एस आहे, एच आहे आणि ई पण आहे, परंतु वेगळे वेगळे अक्षर आहेत, ते जुळवून तयार केलेले. आपल्याला फॉर्म नाही पाहिजे, हिडन पाहिजे. तर शेवटचं अक्षर बघा USE, यूज. आणि हाऊस मध्ये पण शेवटी आहे USE, यूज. म्हणजे हे अक्षर आपले, हे शब्द आपल्याला जसाचा तसा लपलेला सापडतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. बघा हिडन वर्ड्स दोनच सापडतात. खाली पहा, US अस आणि USE यूज. हे हिडन वर्ड दोनच सापडले, जसेचे तसे स्पेलिंग आपल्याला सापडले. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. पण फॉर्म वर्ड्स बघा, वेगवेगळे शब्द आपण अक्षर जुळवून शब्द तयार करू शकतो. फॉर्म वर्ड्स मध्ये काय सापडलं? SO सो, US अस, याची जोडून आपण ही तयार करू शकतो. SHE जोडून आपण शी तयार करू शकतो. आणि USE यूज हा जसं तसं आपल्याला निवडता येईल. पुढचा प्रश्न आहे, वाचण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. Which of the following words is not formed by the letters of word castle? बघा त्यांनी सांगितलंय विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट फॉर्म म्हणजे कासल पासून कोणता शब्द तयार झालेला नाही. आता मी तुम्हाला मगाशी एक ट्रिक सांगितली, कोणता शब्द तयार झालेला नाही. कासल पेक्षा वेगळं अक्षर आलं पर्यायातल्या शब्दामध्ये की ते आपलं उत्तर असतं. आता बघा EAR पहिला पर्याय बघा, E कासल मध्ये ई आहे, ए आहे, आर दिसतो का रे तुम्हाला कासल या शब्दामध्ये? म्हणजे हा इयर शब्द कासल पासून तयार होईल का? पहा मग हेच आपलं उत्तर आहे. पुढे पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 CAT कॅट. बघा सी सापडतो कासल मध्ये, ए पण आणि टी पण, कॅट तयार होऊ शकतो. पुढे बघा सेट, SET सेट. सेट या शब्दामध्ये कासलमध्ये तुम्हाला यस पण सापडतो, ई पण सापडतो आणि टी पण सापडतो. म्हणजे सेट हा शब्द आपण तयार करू शकतो. ऑप्शन नंबर 4 आहे TEA, टी म्हणजे चहा. बघा टी सापडतो, ई सापडतो आणि ए पण सापडतो. म्हणजे टी शब्द आपण तयार करू शकतो. अशा प्रकारे आपण कॅट, सेट आणि टी शब्द तयार करू शकतो. पण इयर तयार करू शकतो का? बघा ए आणि आर तर नाहीच आहे, म्हणजे आपण इयर हा शब्द तयार करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न वाचूया, सगळ्यांनी वाचण्याचा प्रयत्न करा. Which of the following words is not formed by the letters of the word carrot? पुन्हा तसाचा तसा प्रश्न आलेला आहे. कॅरट या शब्दांपासून, शब्दातील अक्षरांपासून
कोणता शब्द तयार होणार नाही? बघा आता तुम्ही शोधा. कॅरेट पेक्षा वेगळं अक्षर ज्या पर्यायामध्ये आलं, कॅरट या स्पेलिंग मधील लेटर्स पेक्षा वेगळं अक्षर ज्या पर्यायामध्ये आलं, तो आपलं उत्तर असणार आहे. काढा बरं उत्तर. CARROT, कॅरट या शब्दातील अक्षरांपेक्षा वेगळं अक्षर ज्या पर्यायामध्ये आहे ते आपलं उत्तर आहे. सापडतंय का उत्तर? फार सोपा प्रश्न आहे. नॉट फॉर्म म्हटले. नॉट फॉर्म म्हणजे कॅरट या अक्षरापासून शब्द तयार होऊ शकत नाही असा कोणता शब्द आहे? बघा. ऑप्शन नंबर 1 कॅट. बघा कॅरेट मध्ये C आहे, A आहे, T आहे. कॅट शब्द तयार होऊ शकतो. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 CROW, क्रो. क्रो म्हणजे कावळा. मला सांगा C आहे, R आहे, O पण आहे, पण W आहे का रे कॅरेट मध्ये? म्हणजे क्रो शब्द तयार होऊ शकतो का कॅरेट पासून? नाही, अजिबात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर असणार आहे. तरी आपण पुढचे पर्याय बघूया. COT, कॉट. बघा C आहे, O आहे, T आहे, म्हणजे हे कॉट हा शब्द आपल्याला सापडतोय, तयार करता येऊ शकतो. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4 कोट, COAT, कोट. बघा कॅरेट मध्ये C आहे, O आहे, A आणि A पण सापडतो आणि T पण सापडतो, म्हणजे कोट हा शब्द आपण तयार करू शकतो. मग कोणता शब्द आपण तयार करू शकत नाही? बरोबर, ऑप्शन नंबर 2 क्रो हा शब्द आपण तयार करू शकत नाही. पुढचा प्रश्न बघा आणि सगळ्यांनी वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यातले कीवर्ड्स लक्षात आले पाहिजे. हिडन, फॉर्म. फॉर्म म्हणजे तयार करणारे, जुळवून तयार केलेलं. हिडन म्हणजे लपलेले, जसेचे तसे स्पेलिंग आपल्याला छोट्या छोट्या सापडतात, याला म्हणायचं हिडन. आता बघा इथे सिलेक्ट द वर्ड विच इज नॉट हिडन इन द गिवन वर्ड बलून. बलून मध्ये कोणता शब्द लपलेला नाही? नॉट. नॉट कडे लक्ष ठेवा, नॉट मुळे मुलांच्या चुका होतात. इज नॉट हिडन म्हणजे बलून मध्ये कोणता शब्द लपलेला नाही? शोधा उत्तर तुम्ही. बलून या शब्दामध्ये कोणता शब्द लपलेला नाही? लपलेला म्हणजे जसं तसा आपल्याला जुळलेला शब्द दिसतो, त्यातला कोणता नाहीये असा प्रश्न विचार. अतिशय सोपा आहे. उत्तर बऱ्याच जणांना येणं गरजेचं आहे, पण प्रश्न फारच सोपा आहे. पहा, ON, ऑन लपलेला आहे का रे? दिसतो का शेवटी? सगळ्या बलूनच्या स्पेलिंग मध्ये सगळ्यात शेवटी ON आहे, ऑन. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 ऑल. बरोबर, बॉलच्या मध्ये ALL, ऑल दिसतोय लपलेला. ऑल पण शब्द लपलेला आहे. पुढे मून, MOON. मला सांगा बलून मध्ये यम दिसतो का ते तुम्हाला? स्पेलिंग स्पेलिंग मध्ये अक्षर दिसतं का यमचं? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हाच आपलं उत्तर असणार आहे. पुढे पहा, BALL, बॉल. बघा स्पेलिंग सुरुवात झाली बलूनची त्यावेळेस बॉलची स्पेलिंग दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे लपलेला आहे. फक्त पर्याय क्रमांक 3 हे उत्तर, म्हणजे मूळ हा शब्द लपलेला नाही दिसत, म्हणजे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक 3. बघा बलून मध्ये कोणकोणते शब्द सापडले आपल्याला? हिडन, बॉल सापडला, ऑल सापडला आणि ऑन सापडला, म्हणजे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द वर्ड विच इज नॉट हिडन. नॉट हिडन, बघा नॉट हिडन म्हणजे लपलेला नाही. नॉट हिडन इन द गिवन वर्ड समटाइम्स. समटाइम्स मध्ये कोणता शब्द लपलेला नाहीये? शोधा उत्तर. समटाइम्स मध्ये हे पा
सम जसं तसं तुम्हाला लपलेला सापडतो का? SOME सम पर्याय क्रमांक 3 हा तर लपलेला आहे, म्हणजे हे उत्तर असणार नाही. आता बघा, टाइम हा शब्द सापडतो का रे? TIME टाइम पर्याय क्रमांक 2 हा पण लपलेला आहे, जसं तसं आपल्याला लपलेला दिसतो, म्हणजे हेही उत्तर असणार नाही. आता पहा, यमी मी सुद्धा शब्द आपल्याला सापडतो की हा सुद्धा लपलेला शब्द आहे. सम मी पण आहे, टाइम पण आहे, सम पण आहे, पण टीन सापडतो का रे? बघा तुम्हाला लपलेला टीन हा शब्द सापडतो का तुम्हाला लपलेला? नाही, म्हणून आपलं उत्तर असणार आहे टीन. टीन हा शब्द लपलेला सापडतच नाही, जे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न वाचूया. सिलेक्ट द हिडन वर्ड इन अपोजिट विच इंडिकेट्स अ वर्ब. सिलेक्ट द हिडन वर्ड इन अपोजिट विच इंडिकेट्स अ वर्ब. मला सांगा, अपोजिट या शब्दामधून असा शब्द शोधायचा आहे, शोधायचा म्हणजे लपलेला शब्द शोधायचा आहे की जो वर्ब आहे. वर्ब म्हणजे क्रियापद, म्हणजे सीट, ईट, रन, ड्रिंक, रीड, राईट हे कसे आपले व्हर्ब्स आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. तर मला सांगा, आता हिडन वर्ड म्हणजे जसं आपल्याला लपलेला शब्द शोधायचा आहे. तर मला बघा, पर्याय क्रमांक 1 ऑप्शन नंबर 1 साईट, SIT हिडन आहे, पण त्याचा अर्थ व्हर्ब होत नाहीये. पुढे बघा, PUT पुट, अपोजिट मध्ये यू नाहीच आहे, म्हणजे हा पर्याय पण आपला नसणार आहे. पुढे EAT, अपोजिटच्या स्पेलिंग मध्ये तुम्हाला ई सापडतं का रे? ए सापडतोय का? ई आणि टी आहे, पण ए आहे का? म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही आपला नसणार आहे. आता ऑप्शन नंबर 4 बघा, सिट. सिट म्हणजे बसणे. तुम्ही आता हा शब्द बऱ्याचदा ऐकलेला आहे तुमच्या शिक्षकांच्या तोंडातून. बऱ्याचदा तुम्ही हा शब्द ऐकता, सिट डाऊन, स्टँड अप. सिट म्हणजे बसणे हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे सिट हे वर्ब आहे आणि ते जसंच तसं लपलेलं सुद्धा आहे, म्हणजे आपला ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 4. अपोजिट मध्ये सिट शब्द लपलेला आहे पहा. हे पहा, अपोजिट मध्ये सिट शब्द लपलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. सीट म्हणजे बसणे. पुढचा प्रश्न पाहूया. वाचा बरं प्रश्न. सिलेक्ट द वर्ड विच इज नॉट हिडन इन अनसर्ड. अनसर्ड या शब्दामध्ये कोणता शब्द लपलेला नाही? लपलेला नाही. लपलेला म्हणजे जशीच्या तशी स्पेलिंग सापडली पाहिजे. बघा, WERE वर सापडतो का रे हा तुम्हाला? अनसर्ड मध्ये हो का? WERE सापडलेला आहे. पुढे काय, ॲन पण सापडतोय. पुढे RED रेड पण सापडतोय. मला सांगा, सॉ सापडला का? वर सापडला, ॲन पण सापडलेला आहे आणि RED रेड पण सापडलेला आहे. मला सांगा, SAW सॉ सापडतच नाही आपल्याला, म्हणून आपलं उत्तर असणार आहे नॉट हिडन मध्ये SAE आहे. रेड पण सापडलेला आहे, पण SAW सापडलेला नाही. पर्याय क्रमांक 3 SAE आहे, तर SAW नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा.
हाऊ मेनी 3 letters meaningful words can be formed by the word golden? गोल्डन पासून 3 अक्षरी कोणकोणते शब्द तयार करता येतील? किती शब्द तयार करता येतील? हाऊ मेनी, किती शब्द तयार करता येतील असा प्रश्न आहे. मला सांगा, तुमच्याकडे वही पेन असेल तर गोल्डन पासून तयार होणारे, गोल्डनच्या अक्षरांपासून तयार होणारे कोणकोणते 3 अक्षरी शब्द तुम्हाला बनवता येतात? बनवा बरं, वहीमध्ये बनवा. जर 3 अक्षरी, 2 अक्षरे नाही पाहिजे आपल्याला. GOLDEN या गोल्डन मधल्या 6 अक्षरांपासून जुळवून तुम्हाला 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, आणि ते शब्द किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. हाऊ मेनी 3 letters meaningful words, 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द गोल्डनच्या अक्षरांपासून तयार करायचे. तयार करा तुम्ही. किती सापडतात ते तयार करतायत? ओल्ड सापडलं का? किती जणांना ओल्ड सापडलं बरं? म्हणजे तयार करता आलं. OLD ओल्ड. त्याच्यानंतर DEN डेन. डेन म्हणजे गुहा, ओल्ड म्हणजे जुना किंवा म्हातारा. हे 2 शब्द तर पाहता क्षणी लगेच सापडतात आहेत, म्हणजे ते हिडन्स आहेत, पण आपल्याला फॉर्म करायचंय. DOG डॉग तयार होईल का रे? डॉग, DOG डॉग हा पण शब्द तयार होईल. आणखी कोणता तयार होईल? DOG डॉग झाला. मग GOD गॉड होईल का? गॉड, देव. 4 शब्द तयार झाले पहा. पाहता पाहता 4 शब्द तयार झाले. ओल्ड झाला, डेन झाला, DEN, नंतर GOD गॉड झाला, पुन्हा DOG डॉग झाला. आणखी LEG लेग तयार होतो का रे? लेग म्हणजे पाय. LEG लेग. हा, लेग पण तयार होतो. आणखी LOG लॉग. लॉग म्हणजे लाकडी ओंडका. लॉग पण स्पेलिंग तयार होईल. LOG लॉग. पहा, 6 स्पेलिंग तयार झाले आपल्या. आणखी एखादी कुठे सापडतीये का तुम्हाला? बघा, NO आणि D, NOD नॉड सुद्धा स्पेलिंग तयार होऊ शकते. पहा तुम्ही नीट. गोल्डन पासून आपल्याला वेगवेगळ्या स्पेलिंग तयार करता येऊ शकतात. कोणकोणत्या तयार केल्या तुम्ही लिहून घ्या हवं तर. गोल्डन पासून आपण जवळपास 7 स्पेलिंग तयार केल्या आहेत. OLD ओल्ड म्हणजे जुना, DEN डेन म्हणजे गुहा, GOD गॉड म्हणजे देव, DOG डॉग म्हणजे कुत्रा, LOG लॉग म्हणजे लाकडी ओंडका, LEG लेग म्हणजे पाय, NOD नॉड म्हणजे मान हलवणे. असे आपण 7 स्पेलिंग तयार केलेले आहेत. मग आपला ऑप्शन नंबर काय असणार आहे? किती शब्द तयार झाले? ऑप्शन नंबर 1 4, ऑप्शन नंबर 2 5, ऑप्शन नंबर 3 6 आणि ऑप्शन नंबर 4 7. मग किती शब्द तयार झाले? मोजा बरं. 7 शब्द तयार झालेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, विच वर्ड इज नॉट मिनिंगफुल फॉर्म बाय वर्ड टीच? टीच पासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाहीये? टीच पासून. ऑप्शन नंबर 1 आहे EACH इच. मला सांगा, इच म्हणजे प्रत्येकी किंवा प्रत्येकाला. प्रत्येक, इच म्हणजे हा अर्थपूर्ण आहे. ऑप्शन नंबर 2 इज TEA टी मीन्स चहा. चहा पण अर्थपूर्ण आहे. पुढे बघा, TACH टॅच. टॅच शब्द कधी ऐकण्यात आहे का रे तुमच्या? मला सांगा, हा अर्थपूर्ण शब्द नाहीये. पहा पुढे, ऑप्शन नंबर 4 EAT इट. इट म्हणजे खाणे. हा पण अर्थपूर्ण आहे. म्हणजे कोणता अर्थपूर्ण नाहीये बरं? इच बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकी. ती ती पण बरोबर आहे, म्हणजे चहा.
टॅच चुकीचा आहे कारण तो शब्द आपण ऐकलेला नाही, पाहिलेला नाही. EAT म्हणजे खाणे. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न सगळ्यांनी वाचायचा आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड हिडन इन द वर्ड इनरिचमेंट. इनरिचमेंट मध्ये डिस्क्राइबिंग म्हणजे विशेषणासारखा शब्द शोधायचा. तर हा जरा प्रश्न थोडासा कठीण आहे, पण डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजे जरा विशेषणासारखा किंवा एखाद्या गोष्टीची माहिती देणारा शब्द आपल्याला हिडन म्हणजे लपलेला शोधायचा आहे. बघा, एनरिच, एनरिच म्हणजे वाढवणे. हा काही डिस्क्राइबिंग वर्ड नाहीये. दुसरा आहे RICH. हा लपलेला शब्द सापडतो बघा तुम्हाला, रिच. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे, म्हणजे तेच उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 आहे चिट, SHCHIT. चिट हा ऑप्शन आपल्याला हिडन मध्ये सापडतच नाही. CH आहे पण पुढे आय नाहीये. एनरिच मध्ये चिट शब्द नाही. पुन्हा मर्चंट, MERCHANT, हा पण शब्द जुळवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण ए आहे, जो की एनरिचमेंट मध्ये नाही. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे चिट. सॉरी, उत्तर असणार आहे रिच. ऑप्शन नंबर 2 हिडन वर्ड आहे. तर मित्रांनो, असा हा आपला व्होकॅब्युलरीचा उपघटक होता, फॉर्म वर्ड्स आणि हिडन वर्ड्स. हा घटक आज आपण शिकलेलो आहोत. आता या घटकाचा जेव्हा आपण सराव करत असतो त्यावेळी तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की एखादं मोठं स्पेलिंग शोधायचं, त्याच्यामधून कोणकोणते शब्द पाहता क्षणी तुमच्या लक्षात येतात त्यांना म्हणायचं हिडन वर्ड्स, ते लिहून काढायचे. आणि त्या मोठ्या स्पेलिंग मध्ये जे जे अक्षर आहेत त्या अक्षर जुळवून कोणकोणते छोटे छोटे शब्द तुम्हाला तयार करता येतील ते तुम्ही करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही या घटकाचा सराव करू शकता. आणि ह्या घटकाचा तुम्ही सराव केला तर निश्चितच या घटकाचे एका प्रश्नाचे 2 मार्क तुम्हाला मिळतील. तर पुढील अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि वर्षभर मिशन आरंभ उपक्रमाअंतर्गत तुम्ही मन लावून शिकाल आणि खूप खूप मार्क मिळवाल अशी आशा करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज शीतल गायकवाड मॅडम यांनी व्होकॅब्युलरी मधील हिडन वर्ड्स हा टॉपिक घेतलेला आहे. तुम्हाला आता खूप सराव करायचा आहे. शब्दांचा सराव केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आता उद्या पुन्हा इंग्लिश विषयासह आपण याच वेळेला भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना शुभ प्रभात.